सुरू. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा, मुजरा महाराष्ट्राचा. भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा, मुजरा महाराष्ट्राचा. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्यांप्रमाणे चमकणारे माझ्या देश बांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी कुमारी श्रेया प्रवीण पाटील, इयत्ता 6वी अ ची विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा, अभिमानाचा व मानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांच्या सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव जागायला मिळाली होती. पण भारताला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही. त्यासाठी भारतातील भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी लढा दिला. म्हणूनच मला म्हणायचे वाटते की ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. जेथे जगातील सर्वात मोठी तरुणाई राहते, त्या तरुणांच्या रक्तात वाहणारा लाल रंग आहे भारत. जगातील सर्वात मोठी लोकशाही जेथे देवमुक्त आकाशात नाही तर देशाच्या सीमेवर राहतात, त्यांना आपण जवान म्हणतो. ते जवान, ते सैनिक आहेत भारत. असा देश जेथे देशाला देश नाही तर माता, भारत माता असे म्हटले जाते. अशा महान देशात आपण राहतो, याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात नाही तर देशाच्या सीमेवर राहतात. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबी यांसारख्या समस्या अजून उभ्या होत आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही. आपण भारताचे नागरिक या नात्याने आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे. आपल्या भारतात थोर महापुरुष स्वातंत्र्य सेनानी लाभलेले आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. आपापसातील वैर सोडून सर्व भारतीय जर एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. जाता जाता एवढेच म्हणते की दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रेया.